वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांची काँग्रेस चौकशी करणार आहे। दोषी आढळणाऱ्यांवरती कारवाईच्या संदर्भात काँग्रेसच्या बैठकीमध्ये चर्चा होतीये। वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यामध्ये जो वाद झाला त्यामुळे काँग्रेसचं चंद्रपूरमधलं महापौर पद हुकलं। चौकशी करून दिल्लीमधल्या हायकमांडकडे या सगळ्या विषयीचा अहवाल पाठवला जाईल। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। राजू, आपण बघितलेलं होतं की काँग्रेसमधली अंतर्गत बंडाळी समोर आलेली होती। पुन्हा एकदा राजू सोबत जोडलं जायचा प्रयत्न करूयात। मात्र ही मोठी घडामोड आपण बघतोय की आता काँग्रेसनं कारवाई करण्याच्या संदर्भात चर्चा केलेली आहे। वडेट्टीवार आणि धानोरकर या दोघांनी आपापले नगरसेवक हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले होते। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे आहेत आपल्यासोबत। राजू, काँग्रेसमधली अंतर्गत बंडाळी आपण बघितलेली होती, ज्यामुळे चंद्रपुरातली सत्ता गमवायची वेळ काँग्रेसवरती आली आणि या सगळ्या प्रकरणी आता चौकशी केली जाणार आहे। अगदी आपण पाहतोय की चंद्रपूरमध्ये बहुमत असताना सुद्धा काँग्रेसचं त्या ठिकाणी महापौर बसू शकलेलं नाही, कारण अंतर्गत मोठ्या प्रमाणावरती वाद आपल्याला पाहायला मिळालेले होते। विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यामधले हे वाद होते आणि एवढंच नाही तर दिल्लीपर्यंत हे वाद गेलेले होते, वाद मिटवण्यात आलेले होते, तरी सुद्धा नंतर महापौर बसू शकलेला नव्हता। आणि आज टिळक भवनला आताही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये रमेश चन्नीतालाल आहेत, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळपासून विजय वडेट्टीवारपासून सगळेच वरिष्ठ नेते जे आहेत ते उपस्थित आहेत आणि त्यामध्ये हा संपूर्ण विषय जो आहे तो कुठेतरी काढला गेला आणि इतर नेत्यांनी सुद्धा कुठेतरी सूर मिळवलेला आहे की अंतर्गत गटबाजीमुळे जो आहे तो काँग्रेसचा तोटा झालेला आहे, त्यामुळे याची चौकशी करावी आणि त्याप्रमाणे आपण पाहतोय की चौकशीचे जे आहेत ते आदेश दिलेले आहेत। त्यामुळे या दोन्ही नेत्यांची किंवा नेमकं काँग्रेसचा महापौर का बसू शकलेला नाही याची संपूर्णपणे चौकशी केली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे आता पाहतोय आपण का नेमकी चौकशी कशी होणार आहे आणि ही संपूर्ण चौकशीचा अहवाल दिल्लीला गेल्यानंतर त्यात नेमकं कोण दोषी होता आणि कोणावरती कारवाई होते पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। अगदी राजू, तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर